Hello students. In our last lecture we have seen the classification of crystalline solid, and after that we are now studying about the crystal structures in the crystalline solids. The ordered three-dimensional arrangement of the particles in the crystal is described using mainly some terms known as lattice and basis. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जी काही थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट आहे पार्टिकल्सची ती एक ऑर्डरमध्ये आहे, एका विशिष्ट प्रकारच्या पॅटर्नमध्ये आहे, डिसिप्लिन अरेंजमेंट आहे आणि त्यामुळे या सगळ्या अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स ज्याला आपण क्रिस्टल लॅटिसमध्ये आहे असं म्हणतो त्याच्यासाठी काही शब्द आणि टर्म्स वापरल्या जातात. त्याच्यामध्ये लॅटिस आणि बेसिस हे मेनली टर्म्स येतात. पण नेमकं काय आहे क्रिस्टल स्ट्रक्चर आणि क्रिस्टल लॅटिस ते बघूया. Crystal structure is a three-dimensional arrangement of the particles in that substance or in the crystalline solids. Lattice is the geometrical arrangement. What is lattice? Lattice is the geometrical arrangement of the points in the three-dimensional periodic array. जेव्हा आपण पार्टिकल्सची अरेंजमेंट बघतो, से फॉर एक्झाम्पल समजा मी हे पार्टिकल्स घेतलेत लॅटिसमध्ये असणारे जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत त्या सबस्टन्सचे क्रिस्टलाइन सॉलिड मधले, यांची मी एक अरेंजमेंट इथे दाखवत आहे तुम्हाला. से फॉर एक्झाम्पल दिस इज अ अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स ऑफ दॅट क्रिस्टल लॅटिस. So in this case, if this arrangement of the particles is in regular pattern, एका विशिष्ट प्रकारच्या पॅटर्न मध्ये आहे, जॉमेट्रिकल अरेंजमेंट आहे, पण ही अरेंजमेंट आता मी इथे प्लेन पेपरवर काढल्यामुळे तुम्हाला ही प्लेनार दिसेल, फक्त दोन डायमेन्शन मध्ये बघायला भेटेल. या लेंथ वाईज आणि विड्थ वाईज दोनच डायमेन्शन्स दिसतील, पण हाईट वाईज जी आहे अजून थर्ड डायमेन्शन जी मला इथे नाही काढता आली. पण समजा याचा बेसिस जर असा लेंथ आणि विड्थ वाईज घेतला तर याच्यावर येणारी पुढची जी अरेंजमेंट आहे, समजा पुढची अरेंजमेंट मी अशी दाखवतेय याच्यावर, पण आता मला याच्यावर दाखवायचं असेल तर ते तुम्हाला नाही दिसणार, म्हणून मी थोडंसं क्रॉसमध्ये घेतेय. सी दिस इज वन. सो इन शॉर्ट अशा पद्धतीची ही जी अरेंजमेंट आहे की थ्री डायमेन्शनल त्या छोट्या छोट्या पार्टिकल्सची, त्या क्रिस्टल लॅटिसमध्ये असणाऱ्या कॉन्स्टंट पार्टिकल्सची ही अरेंजमेंट आहे. इफ वी कन्सिडर दिस जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ द पॉइंट्स इन द थ्री डायमेन्शनल इन पिरियॉडिक ॲरे. पिरियॉडिक ॲरेचा अर्थ काय की बाबा रेग्युलर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये. पिरियॉडिकली समजा लेंथ वाईज विड्थ वाईज सगळ्यांमध्ये जेवढी काही डिस्टन्समध्ये असणारा जे काही मेजरमेंट्स आहेत म्हणा, किंवा त्यांच्या हाईटमध्ये असणाऱ्या मेजरमेंट्स म्हणा, ह्या सगळ्याकडे त्यांचे एक रेग्युलर पॅटर्न आहे. तर त्यामुळे इथे तुम्ही म्हणू शकता इट इज अ पिरियॉडिक ॲरेज. अ क्रिस्टल स्ट्रक्चर इन दिस ऑब्टेन बाय अटॅचिंग by a constituent particles of each of lattice point. Thus crystal lattice is formed by such constituent particles attached to the lattice point. It is also called space lattice. आता या थोडंसं या वाक्यांचा अर्थ समजून घेऊ. क्रिस्टल स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी आपल्याला महत्वाचा एक वर्ड हवा होता समजून घ्यायला, तो म्हणजे लॅटिस. लक्षात घ्या. आता हे थोडंसं मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते. आपल्या सगळ्यांना माहिती की बाबा कपड्यांचे धागे जे असतात, या धाग्यांना व्यवस्थितपणे एकमेकांमध्ये व्हिविंग करावं लागतं, तेव्हा कुठे ते जवळ जवळ येतात. आणि ती व्हिविंग अशी हॅफॅझॅडली नाही करतायत, ती व्हिविंग एका प्रॉपर पॅटर्नने करावी लागते. आणि प्रॉपर पॅटर्नने जर केली ती व्हिविंग तर तुम्हाला एक सारखा युनिफॉर्म असा क्लोथ तयार झालेला पाहायला भेटतो. पण छोटे छोटे धागे असतात त्याच्यामध्ये. मग ही जी काही अरेंजमेंट असते ते धाग्यांची, पूर्वी ते हातमागावर केलं जायचं आणि त्यामुळे ती अरेंजमेंट करत असताना त्यांना एका लाकडाचा वापर करून ते सगळे धागे जवळ आणावे लागायचे. आता हे सगळं मशीनमध्ये होतं आणि त्यामुळे ही जी अरेंजमेंट आहे ती न चुकता एकसारखी युनिफॉर्म राहते. पण तेच तुम्ही हँडलूमचं एखादं कापड पाहिलं तर तुम्ही बघा मध्ये मध्ये एखाद्यास कुठेतरी गाठ दिसते कपड्याची, किंवा धागा बाहेर सुटलेला दिसतो, किंवा दोन धाग्यांमध्ये कुठेतरी अंतर पण दिसू शकतं, कारण ते हाताने त्यांना ते धाग्यांना जवळ आणायला लागतं.
पण ते धागे प्रॉपरली जर अरेंजमेंटमध्ये आले तर ते एक युनिफॉर्म एक पॅटर्न क्रिएट होतं. अगदी तसंच जेव्हा तुम्ही क्रिस्टलाइन सॉलिड पाहता ना, तर छोटे छोटे जे पार्टिकल्स आहेत ते सगळे एका विशिष्ट पॅटर्नने जवळ आणावे लागतात, जवळ असावे लागतात, की जेणेकरून त्यांच्यातलं सगळ्यांमधलं अंतर हे युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट झालेलं असलं पाहिजे. आणि एक प्रकारचं ते लेंथ वाईज विड्थ वाईज ही जी अरेंजमेंट आहे, जॉमेट्रिकल अरेंजमेंट त्या सगळ्या छोट्या छोट्या पॉईंटची, ज्याला तुम्ही काय म्हणताय, लॅटिस. पण ही 3 डायमेन्शनल मध्ये असायला लागणार. म्हणजे एक लेअर, त्याच्यावर दुसरा लेअर, मग तिसरा लेअर, अशा पद्धतीने. सो a crystal structure is thus obtained by attaching such constituent particles of each lattice point. प्रत्येक लॅटिस पॉइंटचे हे पार्टिकल्स एकमेकांना व्यवस्थित पद्धतीने छान अटॅच झालेले असतात आणि मग ते क्रिस्टल लॅटिस क्रिएट होतं. थोडक्यात काय, या क्रिस्टल लॅटिसला तुम्ही स्पेस लॅटिस असंही म्हणू शकता. का बरं? कारण जर हे जे लॅटिस पॉइंट्स एका विशिष्ट अरेंजमेंटमध्ये असतील तर त्यांच्यामध्ये राहणाऱ्या छोट्या छोट्या जे काही गॅप्स आहेत किंवा जे काही छोटे छोटे काही एरियाज आहेत, रिजन आहेत, ते पण एक रेग्युलर पॅटर्नमध्ये राहतील. म्हणून याला तुम्ही स्पेस लॅटिस म्हणून पण बोलू शकता किंवा क्रिस्टल स्ट्रक्चर असंही म्हणू शकता. नाउ क्रिस्टल इज व्हॉट? सो क्रिस्टल इज द स्ट्रक्चर ऑफ that result by attaching the basis of each of lattice points. मग आता प्रत्येक लॅटिस पॉइंटचे हे जे एक हा पहिला लेअर घेतला, मग त्याच्यावर दुसरा लेअर, मग तिसरा लेअर, मग प्रत्येक खालचा लेअर वरच्या लॅटिस लेअरसाठी एक बेस क्रिएट करतो आणि त्या पद्धतीने हे क्रिस्टलचं स्ट्रक्चर तयार व्हायला लागतं. थोडक्यात क्रिस्टल लॅटिस समजून घेण्यासाठी तुम्हाला लॅटिसचा अर्थ पण समजून घेणं गरजेचं आहे आणि क्रिस्टलचा पण अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. सो हे 2 गोष्टींमुळे तुम्हाला एकंदरीत पूर्ण त्या क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमध्ये असणारी अरेंजमेंट बघायला भेटते. हे पहा, सॉलिड स्टेटच्या बाहेरून बघायच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत की इट इज हॅव्हिंग द फिक्स्ड व्हॉल्यूम, इट इज हॅव्हिंग द फिक्स्ड शेप आणि रिजिड असतात त्यांच्या बॉडीज, त्यांच्या जरासे हार्ड असतात वगैरे, हे सगळं इतकं इझिली अंडरस्टँड होऊ शकतं. पण ह्या ज्या काही प्रॉपर्टीज सॉलिड स्टेटच्या बाहेरून बघायला भेटतायत ना तुम्हाला, ह्या नेमक्या कशामुळे निर्माण झाल्यात हे जोपर्यंत तुम्ही सॉलिडचे इंटरनल स्ट्रक्चरमध्ये जाऊन बघत नाही तोपर्यंत तुम्हाला सॉलिडच्या प्रॉपर्टीज एक्झॅक्टली कशा आहेत हे समजणार नाहीयेत. सॉलिडचे मेल्टिंग पॉइंट्स हाय असतील, सॉलिडचे रिजिडिटी कशामुळे आहे, त्यांची डेन्सिटी हाय कशामुळे आहे, किंवा अजून त्यांचे हे जे काही महत्वाचे जे पॉइंट्स आहेत, त्यांचा हार्डनेस, त्यांचा ब्रिटलनेस, हे कशामुळे निर्माण झालेले आहे, तर त्यांच्यामधली अरेंजमेंट ही कॉम्पॅक्ट आहे एकतर, आणि दुसरी म्हणजे ही अरेंजमेंट एक रेग्युलर पॅटर्नमध्ये आहे, एक जॉमेट्रिकल अरेंजमेंट आहे, त्याला एक विशिष्ट प्रकारची जॉमेट्री किंवा त्याला एक स्ट्रक्चर प्राप्त झालेलं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांचे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत त्याला आपण लॅटिस पॉइंट्स असं म्हणत आहोत. आणि ह्या लॅटिस पॉइंट्सला एक विशिष्ट अरेंजमेंट निर्माण झाल्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे जे रिजन आहे त्याला तुम्ही स्पेस असे म्हणू शकता. म्हणजे अर्थात जर लॅटिस पॉइंट्स हे एका रेग्युलर पॅटर्न मध्ये असतील तर त्यांच्यामध्ये असणारी रिजन स्पेसेस पण एका रेग्युलर पॅटर्न मध्ये राहतील. म्हणून याला लॅटिस, क्रिस्टल लॅटिस असे म्हणू शकता किंवा स्पेस लॅटिस असाही शब्द वापरता येतो. सो क्रिस्टल लॅटिस अँड स्पेस लॅटिस, दीज आर द both similar words used for the same one. So this is about the crystal structure आणि त्याचं इंट्रोडक्शन आपण बघितलं. आता आपण बघूयात हा क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये एक्झॅक्टली युनिट सेल म्हणजे काय आहे. आता जसं आपण म्हणतो की एंटायर हाऊस इज कन्स्ट्रक्टेड विथ द हेल्प ऑफ स्मॉल ब्रिक्स और एंटायर अवर लिव्हिंग बॉडी इज कन्स्ट्रक्टेड विथ द हेल्प ऑफ स्मॉल सेल्स. मग आता ह्या सेल्स जसं आपले कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत बॉडीमध्ये, किंवा ब्रिक्स हे कॉन्स्टिट्युएंट कन्स्ट्रक्टिंग पार्टिकल आहे, स्मॉलेस्ट पार्टिकल आहे पूर्ण हाऊसचं, तसंच या क्रिस्टलाइन लॅटिसमध्ये छोटा इंडिपेंडेंट एक इंडिव्हिज्युअल जो बीट आहे किंवा इंडिव्हिज्युअल जो काही पार्ट आहे जो त्या पूर्ण लॅटिसच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करू शकतो. त्याच्यासाठी अख्खं लॅटिसचं स्ट्रक्चर समजून घ्यायची गरज नाहीये की एका त्याच्यातल्या छोट्याशा इंडिव्हिज्युअल पार्टकडे बघूनच तुम्ही त्या पूर्ण लॅटिसला एक्सप्लेन करू शकत असाल तर त्याला म्हणायचं युनिट सेल. इन शॉर्ट, तुमच्या क्लासमधला असणारा मॉनिटर जर तुमच्या सगळ्या क्लासला रिप्रेझेंट करत असेल तर तो एकटाच सगळा त्या क्लासबद्दलची इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी एबिलिटीचा आहे किंवा पात्रतेचा आहे आणि तो सगळं सांगितलं की तुमच्या एंटायर क्लासची इन्फॉर्मेशन भेटली. अगदी तसंच जसं की पाण्याची डेन्सिटी जर काढायची असेल तर तुम्हाला अख्ख्या गॅलनभर टाकीमध्ये असणारा पाण्याची डेन्सिटी काढत बसायची गरज नाही. अगदी एक ड्रॉप जरी घेतला तरी त्याच्यातलं तरी पण तुम्ही त्याची डेन्सिटी फाइंड आउट करू शकता आणि अख्ख्या पाण्याची डेन्सिटी काय आहे एक्सप्लेन करू शकता.
अगदी तसंच क्रिस्टलाइन सॉलिडसाठी पूर्ण अख्खा लॅटिस स्ट्रक्चर तुम्हाला अभ्यासायचं गरज नाहीये. त्याचं युनिट सेल जरी अभ्यासलं तरी पूर्ण लॅटिसमध्ये कशी अरेंजमेंट असेल ह्याची तुम्हाला जाणीव होईल किंवा लगेच लक्षात येईल. सो व्हॉट इज युनिट सेल? इट इज अ स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट. स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट इन अ क्रिस्टलाइन सॉलिड, जो की स्मॉलेस्ट युनिट आहे, इंडिपेंडेंट युनिट आहे, ज्याला लेंथ आहे, ज्याला विड्थ आहे, ज्याला हाईट आहे, ज्याला डायमेन्शन्स आहेत, असा हा छोटासा इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल युनिट त्या क्रिस्टलाइन लॅटिसचा एक रिप्रेझेंटेटिव्ह पार्ट असतो की ज्यामुळे तुम्हाला अख्ख्या क्रिस्टलाइन सॉलिड्सच्या जॉमेट्रीचा, त्यांच्या अरेंजमेंटचा, प्रॉपर्टीजचा अभ्यास करायला सोपा जातो. डेन्सिटी काढायला सोपी जाते, मोलार मास काढायला सोपा जातो. असा हा छोटासा इंडिपेंडेंट पार्ट जो असतो त्या क्रिस्टलाइन सॉलिडचा, त्याला तुम्ही काय म्हणायचं? युनिट सेल. व्हॉट इज युनिट सेल? द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. हे पहा, तुम्ही मध्ये मध्ये मी मुद्दाम आधीच पानावर काही गोष्टी लिहित आहे आणि थोडीशी स्पेस ठेवलेली असते जिथे मला एक्सप्लेनेशनसाठी जरा जागा हवी असते. मोठ्या बोर्डवर शिकवताना एवढं क्लिअर लेटर्स दिसत नाहीत, म्हणून मी छोट्याशा जागेचा वापर करून इथे नोटबुकवरच मी ते तुम्हाला एक्सप्लेनेशन करत आहे. कारण का, ते नोटबुकवरचं तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येतात इमिडिएट. माझा बॉडीचा पार्ट त्याला काही हाईड करत नाही आणि सगळं ओपनली तुम्हाला क्लिअरली ते प्रत्येक वर्ड दिसतात. म्हणून हे जितकं क्लोज नोटबुकच्या जवळ जाऊन तुम्हाला शिकवलं जाईल तेवढं तुम्हाला त्याचं क्लिअरिटी जास्त येईल. म्हणून हा इथे थोडासा प्रयत्न जरा वेगळ्या पद्धतीने करत आहे. बोर्डच्या समोर उभा राहून शिकवताना मी तर दिसेल तुम्हाला, परंतु कदाचित बोर्डवरचे लेटर चमकतील किंवा दिसणार नाहीत, काही क्लिअर होणार नाहीत, माझ्या बॉडीमुळे काही हाईड पण होतील. पण इथे मात्र तुम्हाला थोडंसं ओपन आहे. सो यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ॲट एनी टाइम वाईल वॉचिंग द व्हिडिओ. नाउ या युनिट सेलचं समजून काय घ्यायचं? आता समजा मी एक छोटंसं इथे युनिट सेल सारखं हे तुम्हाला इथे माझ्या हातात एक रुबिक क्यूब घेतलंय 2x2चं, आणि हे रुबिक क्यूबचा आकार प्युअरली हा क्यूब आहे, ज्याची लेंथ जी आहे, विड्थ जी आहे आणि ही हाईट जी आहे, तिन्ही पण कशात एकदम एक्झॅक्टली इक्वल आहेत. म्हणजे हा परफेक्टली सिमेट्रिकल क्यूब आहे. याला असं तुम्ही पॅरलोपाइप्ड सारखा शेप नाही, काही नाही. लेंथ, हाईट आणि विड्थ तिन्ही पण इक्वल आहेत, सेम आहेत. असं एक क्यूब घेतलेला आहे. मग या क्यूबला तुम्हाला काय काय पाहायला भेटेल? 3 डायमेन्शन्स बघायला भेटतील. से मी असं जर कन्सिडर केलं की हा एक तुमच्यासमोर क्यूब ठेवलेला आहे, तर त्याची ही एक डायमेन्शन आहे, ही एक डायमेन्शन आहे आणि ही एक डायमेन्शन आहे. किंवा खालून जर बघितलं तर ही एक डायमेन्शन आहे, ही एक डायमेन्शन आहे, ही एक डायमेन्शन आहे. ही याची लेंथ, हे विड्थ आणि ही हाईट असं म्हणता येईल. जे मी इथे तुम्हाला डिनोट केलेले फिगरमध्ये, ही लेंथ, विड्थ आणि ही हाईट. समजा ही लेंथ मी ए ने डिनोट केली आहे, विड्थ बी ने डिनोट केली आहे आणि हाईट सी ने डिनोट केलेली आहे. इन परफेक्ट क्यूब ऑल दीज लेंथ्स ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी असू शकतं. कारण का, तर बाबा परफेक्ट क्यूबमध्ये तिन्ही सेम असू शकतात. पण प्रत्येक वेळेस सगळ्या क्यूबमध्ये हे तिन्ही पण सेमच असतील असं नाही. काही काही अरेंजमेंटमध्ये एखादी साईड वेगळी असते तर त्याचा आकार मग पॅरलोपाइप सारखा बनतो, मग त्याला वेगळं नाव दिलं जातं, त्याला म्हटलं जातं ट्रायगोनल. किंवा अजून त्याचे अजून 2 लेंथ जर वेगळ्या असतील तर त्याला अजून, जे तिन्ही लेंथ वेगवेगळ्या असतील त्याला मोनोक्लिनिक असा शेप म्हणलं जातं. आपण पुढच्या सेक्शनमध्ये किंवा पुढच्या पार्टमध्ये यांच्या या डायमेन्शनला चेंज झाल्यामुळे काय वेगवेगळे प्रकारचे जॉमेट्रिकल शेप तयार होतात हे बघणारच आहोत. पण तूर्तास या क्यूबला तुम्हाला काय काय महत्वाच्या गोष्टी पाहायच्यात? द क्यूब इज डिफाईन विथ सम पॅरामीटर्स लाईक इट हॅज 3 डायमेन्शन्स, लेंथ, विड्थ अँड हाईट. ओके. आणि अजून एक म्हणजे काय सांगता येईल की या क्यूबला अँगल्स पण आहेत बरं का. सो 2 साईड मधल्या अँगलला आपल्याला इथे कन्सिडर करावं लागेल, कारण हे अँगल्स पण तितकेच महत्वाचे. जर अँगल बदलले तर लगेच या 3 डायमेन्शनल जॉमेट्रीचा शेप पण बदलणार आहे. सो दॅट्स वाय हिअर अँगल इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे आता समजा मी ह्या 2 साईड मधला अँगल घेतला, बी आणि सी मधला, तो असेल अल्फा. ए आणि बी मधला घेतला असेल तर तो गॅमा, ए आणि सी मधला घेतला तर बीटा. असं काही नाही किंवा ह्याच्यात ह्यालाच तुम्ही अल्फा म्हणायचं, ह्यालाच बीटा म्हणायचं, ह्यालाच गॅमा म्हणायचं, काहीही म्हणू शकता. पण ज्याला जे म्हटलं ते तुम्हाला फॉरएव्हर पुढे कॅरी ऑन करायचं, हे लक्षात राहू द्यायचं. फक्त इथे आपल्याला काय महत्वाच्या गोष्टी आहेत की युनिट सेल इज हॅव्हिंग द 2 मेन पॅरामीटर्स, दॅट इज द अँगल्स बिटवीन द sides or the lengths, and the third one is the length. Second one is the length, that is length, width and height, or we can say the simply length जरी शब्द वापरला तरी पण चालू शकतो.
ABC. म्हणजे थोडक्यात एका युनिट सेलला तुम्हाला काय काय लक्षात घ्यायचंय, ही लेंथ, ही एक लेंथ आणि ही एक लेंथ, 3 लेंथ लक्षात घ्यायच्यात. अलॉंग एक्स ऍक्सिस म्हणा, अलॉंग वाय ऍक्सिस म्हणा, अलॉंग झेड ऍक्सिस म्हणा, वॉट एव्हर यू कोणता एक ऍक्सिस कन्सिडर केला तरी चालतो. आणि यांच्यातले हे अँगल्स, हा अँगल एक, हा अँगल एक आणि हा अँगल एक, अशी 3 अँगलचा तुम्हाला विचार करायचा आहे. सो 1, 2, 3 अँगल तुम्ही इथे लक्षात घेताय. समजा याला तुम्ही अल्फा म्हणाला असेल तर याला बीटा म्हणा, तर याला तुम्ही गॅमा म्हणा. सो 3 अँगल आहेत इथे. असंच किंवा तुम्ही या बाजूचा घेतला, कुठलाही घेतला तरी त्याला वन अँड द सेम. इथे मी या कॉर्नरचा दाखवलाय, 8 कॉर्नर असतात, हे जनरली माहिती आहे सगळ्यांना. सो इन शॉर्ट युनिट सेलला ह्या महत्वाच्या 2 पॅरामीटर्स असतात, ज्याला तुम्ही साइड्स किंवा लेंथ असं म्हणू शकता, आणि सेकंड म्हणजे काय त्यांच्यातले अँगल्स. इन शॉर्ट युनिट सेल कॅन बी डिफाइंड. मी पुन्हा अजून एकदा म्हणते, the definition of unit cell, it is the smallest repeating structural unit of the crystalline solid which is called as a unit cell. लक्षात घ्या, when the unit cell are stacked together to generate the crystal, each unit cell shares its faces, edges and corners with the neighboring unit cell. म्हणजे समजा असे जर तुम्ही 2 युनिट सेल जवळ आणायचं ठरवलं, समजा आता हा माझ्याकडे असं आपण कन्सिडर करू की हा एक मी दुसरा रुबिक क्यूब घेतलेला आहे. आता याच्यातला हा प्रत्येकी छोटासा जो चौकोन आहे, हा छोटासा जो काही एक युनिट आहे असा, ठीक आहे. आता याला ही लेंथ आहे, विड्थ आहे आणि हाईट आहे, सगळे तिन्ही पण गोष्टी आहेत. असे किती इथे लावलेले आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. पुन्हा त्याच्या खाली 1 2 3, पुन्हा इकडच्या बाजूने 3, इकडून 3, इकडून 3, म्हणजे पुन्हा सेकंड लेअरमध्ये 9 आहेत. वरच्या लेअरमध्ये 9, दुसऱ्या लेअरमध्ये 9 आणि सगळ्यात खालच्या लेअरमध्ये 9. जर तुम्ही बघितलं की ह्या वरच्या लेअरमधला सेंटरचा आणि खालच्या लेअरमधला सेंटरचा, ठीक आहे, साईडच्या लेअरचा सेंटरचा आणि हा सेंटरचा, या जर 6 किंवा 6 फेसेस असतात कुठल्याही क्यूबला, 1 2 म्हणजे समोरासमोरचे हे 2, हे 2 4 आणि वरचा आणि खालचा मिळून 6 फेसेसच्या सेंटरचे जर आपण क्यूब लक्षात घेतले तर ते दिसतात. परंतु एकदम मधल्या लेअर मधला सेंटरचा क्यूब तुम्हाला दिसतोय का इथे? नाही दिसत, इथे नाही बघता येत, कारण तो मध्ये गेलेला आहे खूप, आणि मला नाही बघता येणार, तुम्हाला नाही बघता येणार, कारण तो मध्ये आहे, राईट. मग आता हा जो मध्ये असणारा लेअर आहे त्याने इकडच्या बाजूच्या पण लेअरला अटॅच आहे, इकडच्या बाजूच्या पण लेअरला अटॅच आहे, सगळ्या बाजूच्या लेअरला तो अटॅच आहे. तुम्ही बघू शकता हे सगळे लेअर्स आहेत, एक 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 अँड अटॅच आहे. मग याचा अर्थ त्याने, त्या क्यूबने त्याच्या कोणत्या कोणत्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत? एव्हरी क्यूब इज शेअरिंग व्हॉट? एव्हरी क्यूब इज शेअरिंग इट्स कॉर्नर्स. किती कॉर्नर्स असतात एका क्यूबला? 8 कॉर्नर्स असतात, राईट. 1 2 3 4 5 6 आणि 7 8 असे 8 कॉर्नर असतात. कोणताही क्यूब घ्या, हा जरी घेतला तरी 8 कॉर्नर आहेत. सो इथे मी तुम्हाला हे फिगरने पण दाखवलेले आहेत 8 कॉर्नर्स, तुम्ही काय बघू शकतात हे 8 कॉर्नर्स, ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8. त्याचबरोबर अजून एजेस किती असतात? त्या असतात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. एकूण किती एजेस आहेत? 12 एजेस आहेत. सो कॉर्नर्स एका क्यूबला असतात किती? 8, एजेस असतात 12 आणि फेसेस मी सांगितले तुम्हाला किती असतात ते 6. ह्या गोष्टी असणारच. म्हणजे कुठल्याही युनिट सेलचं जर आपण सगळ्या त्यांच्या पॅरामीटरचा विचार केला तर अँगल्स आणि लेंथ तर आहेतच, पण त्यांना काय आहे, जसं की आपण एखादी वस्तू घेतली, त्या वस्तूला किती साईड आहेत, किती फेसेस आहेत, किती त्याचे कॉर्नर्स आहेत, हा जसा विचार करतो तसंच आपण इथे तिन्ही गोष्टींचा विचार केलेला आहे की एखाद्या क्यूबला 8 कॉर्नर असतात, 12 एजेस असतात आणि 6 फेसेस असतात. मग असा एक छोटासा सिंगल युनिट सेल अशा इतर युनिट सेलला जेव्हा कनेक्टेड असतो तेव्हा हा युनिट सेल सिंगल त्याच्या एजेस पण शेअर करतो, कॉर्नर्स पण शेअर करतो आणि फेसेस पण शेअर करतो. आता मी हा कॉर्नरवरचा क्यूब घेतला, ठीक आहे, तर याचा तुम्हाला किती फेसेस पाहायला भेटतात? 1 2 3, 3च फेसेस बघायला भेटतात. बाकीचे 3 फेसेस काय झालेत? त्याचे खालचा फेस, इकडचा फेस, इकडचा फेस शेअर झालेला आहे. बाकीच्या इतर युनिट सेलला तो शेअर झालाय. सेम या ठिकाणी तुम्हाला 2च फेसेस बघायला भेटतील याचे, पण बाकीचे त्याचे जे फेसेस आहेत ते शेअर झालेले आहेत.
त्यांचे एजेस पण शेअर होतात आणि कॉर्नर्स पण शेअर होतात. म्हणजे थोडक्यात काय, युनिट सेल्सच्या तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा क्रिस्टलाइन लॅटिसमध्ये असंख्य युनिट सेल जेव्हा एकमेकांना एका विशिष्ट अरेंजमेंटमध्ये कनेक्टेड असतात ना, तेव्हा त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी शेअर होतात. पण त्या किती शेअर होतात हे आपल्याला बघायचंय. पण एखादं युनिट सेल जर पाहिला तुम्ही आणि त्या युनिट सेलचं डायमेन्शनचा विचार केला, तर समजा हे 8 कॉर्नर आहेत, 12 एजेस आहेत आणि 6 फेसेस आहेत, आणि आपल्याला ज्या सबस्टन्सचा क्रिस्टलाइन सॉलिड बघायचा आहे, ज्या सबस्टन्सचं क्रिस्टल लॅटिस बघायचंय, त्या सबस्टन्सचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे असतात ना, ते नेमके या युनिट सेलच्या कुठे असतात हे पण आपल्याला तितकंच महत्वाचं आहे. आता आपण एक उदाहरण घेऊयात थोडंसं, की कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे आहेत ते नेमके कशा पद्धतीने कुठे अरेंज झालेले आहेत ते आपण जरासं चेक करूयात. समजा एखाद्या युनिट सेलच्या 8 कॉर्नरला 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स त्या क्रिस्टलाइन सॉलिडचे आहेत. ओके, असं आपण कन्सिडर करू. तर त्याला म्हटलं जातं प्रिमिटिव्ह किंवा सिंपल युनिट सेल. म्हणजे ओनली इथे काय झालेत, 8 कॉर्नर्स जे आहेत आर शेअर्ड बाय लॅटिस पॉइंट्स म्हणा, किंवा बाय लॅटिस पॉइंट्स म्हणजे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सला इथे कन्सिडर करता येतं. तिथे त्यांची जी पोझिशन असते त्यांना तुम्ही लॅटिस पॉइंट म्हणू शकता. जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात ना त्यांच्या पोझिशनला तुम्ही लॅटिस पॉइंट असं म्हणू शकता. सो इथे काय झालेलं आहे, तर थोडक्यात 8 कॉर्नर त्या सॉलिड स्टेट काय त्या क्यूबचे शेअर झालेले आहेत. ओके, याला म्हणायचं सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. पण जर 8 कॉर्नर तर झालेतच झालेत, ओके, आणि याशिवाय या क्यूबच्या सेंटरचा पण झालेला असेल तर त्याला काय म्हटलं जातं, व्हॉट, बॉडी सेंटर्ड क्यूब किंवा बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. त्याला तुम्ही BCC असंही म्हणू शकता. बॉडी सेंटर्ड क्यूब म्हणजे थोडक्यात युनिट सेलच्या एकदम बॉडीच्या सेंटरला एक कॉन्स्टिट्युएंट पॉइंट आहे किंवा लॅटिस पॉइंट आहे. आणि तिसरा आहे फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर. फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चरला तुम्ही FCC असं म्हणू शकता. आता हे कसं, फेस सेंटर्ड म्हणजे की 6 फेसेस आहेत आणि 6 फेसेसच्या सेंटरला एक एक, इथला 1 2 3 4 5 आणि हा 6, असे 6 आहेत असं आपण कन्सिडर करूया तिथे या क्यूबिक. म्हणजे 6 सेंटरला, फेसच्या 6 कॉर्नरला तर आहेतच आहेत कंपल्सरी. नुसते कॉर्नरला असणे याला सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणायचं. कॉर्नरला असून बॉडीच्या सेंटरमध्ये एक आहे त्याला म्हणायचं बॉडी सेंटर्ड क्यूबिक. आणि फेसेसच्या प्रत्येक फेसच्या सेंटरला असणे त्याला म्हणायचं फेस सेंटर्ड क्यूबिक. आता याच्यासाठी मी तुम्हाला काही मॉडेल्स दाखवणार आहे की नेमकं बॉडी सेंटर म्हणजे नेमकं काय. समजा मी असा हा क्यूब लक्षात घेतला आणि तो क्यूबचा इकडचा एक कॉर्नर, राईट साईडचा, अप्पर राईट साईडचा, बॅक साईडचा कॉर्नर आणि लोअर साईडचा, फ्रंट साईडचा कॉर्नर, याला जोडणारा एक डायगोनल काढला. तसाच असा पण एक डायगोनल काढला आणि असा पण एक डायगोनल काढला. तर हे सगळे डायगोनल ज्या पॉइंटला मीट होतात ना, तो त्या बॉडीचा, त्या युनिट सेलचा सेंटर असतो. आणि त्या ठिकाणी पण एक पॉइंट असेल किंवा त्या ठिकाणी पण एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जागा ऑक्युपाय करत असेल, त्याला तुम्ही लॅटिस पॉइंट म्हणता. तर अशा वेळेस या स्ट्रक्चरला BCC स्ट्रक्चर असं म्हणायचं. तर प्रत्येक क्यूबच्या फेसच्या सेंटरला जो येतो लॅटिस पॉइंट, असे 6 फेसला असणे त्याला म्हणायचं फेस सेंटर्ड क्यूबिक. मी तुम्हाला याच्यासाठी थोडेसे स्ट्रक्चर्स दाखवते. आता सिंपल क्यूबिक म्हणजे कसं आहे बघा स्ट्रक्चर. सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर इज लाईक दिस. सो आय विल शो दिस स्ट्रक्चर टू ऑल ऑफ यू. पहा की एक मी मॉडेल क्रिएट केलेलं आहे की या मॉडेलमध्ये तुमच्या लक्षात येईल की स्फिअर, जर आपण एखाद्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलला लॅटिस पॉइंटला जर स्फिअर मांडलं, एक स्फेरिकल स्ट्रक्चर मांडलं, तर त्या स्फेरिकल स्ट्रक्चरला तुम्हाला कॉर्नरला ठेवायचंय. तुम्ही बघितलं असेल की मी इथे ना प्रत्येक वेळेस गोल काढलेत, पूर्ण स्फिअर काढलाय, कारण मी हे फिगर काढलेली आहे पेजेसवर. पण मी जे तुम्हाला मॉडेल दाखवतेय त्या मॉडेलला मात्र मला असं पूर्ण बॉल इथे दाखवता येणार नाहीये, कारण मी काय केलेलं अख्ख्या लॅटिसचा एक युनिट सेल बाजूला काढलाय. आणि हा युनिट सेल बाजूला काढत असताना मला काय करावं लागलेलं आहे की एकच
क्युबॉइड पार्ट वेगळा करताना त्याच्यात 8 कॉर्नरला असणारे जे काही स्फिअर्स आहेत, ज्याला तुम्ही लॅटिस पॉइंट्स म्हणलेला आहात, पार्टिकल्स म्हणलेला आहात, त्या ज्याच्याने ते लॅटिस कॉन्स्टिट्यूट झालेलं आहे, तर असे हे लॅटिस पॉइंट्स स्फेरिकल जर असतील तर त्याचा फक्त 1/8 पार्टच मला इथे दाखवता आलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे मला अख्खा स्फिअर इथे असा नाही दाखवता येते प्रत्येक ठिकाणी. सो मला फक्त 1/8 पार्टच इथे एक्झिबिट करता आला, दाखवता आलेला आहे. आणि त्यामुळे होते काय की अशा प्रकारच्या युनिट सेलमध्ये मी तुम्हाला जे काही मॉडेल दाखवत आहे, या मॉडेलमध्ये तुम्हाला कॉर्नरला फक्त 1/8 असणारा पार्ट, म्हणजे ती लिंबाची जी 8वी फोड असते ना छोटीशी, तशी तुम्हाला इथे पाहायला भेटेल. जे एका लिंबाच्या जेव्हा तुम्ही फोडी करतात, पहिला कट घेतला, हेमिस्फिअर झाले, 2 स्फिअर झाले, त्याचे पुन्हा 2-2 कट केले, ते झाले एकूण याचे 2, ह्याचे 2 मिळून झाले 4 झाले, राईट. याचे 2 म्हणजे 4, आणि प्रत्येकाचे पुन्हा अजून एक एक कट केला तर राहणारा जो पार्ट असतो पीस, तर तो हा आहे. ठीक आहे. सो एकंदरीत काय, आय हॅव टेकन दिस every corner as a sphere but not entire sphere. I have taken the only 1/8 part of that sphere. Why? Because this indicates, now you can see that this indicates that only 1/8 part is contributing this unit cell. फक्त 1/8 पार्ट एका युनिट सेलमध्ये एका स्फिअरचा कॉन्ट्रीब्यूट होतो. मग अशा 8 कॉर्नरचे मिळून जर मी हे सगळे बॉलचे पीसेस जे लावलेत मध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी, समजून सांगण्यासाठी, हे सगळे पीसेस जर काढून मी वापस जर कनेक्ट केला तर मला फक्त एकच बॉल तयार झालेला पाहायला भेटेल. इथला पीस काढला, इथला काढला, इथला काढला, 8 काढले आणि जोडले, तर आय गेट ओनली 1 एंटायर स्फिअर. यावरून तुमच्या हे लक्षात येईल की एका सिंपल क्यूबमध्ये प्रत्येक कॉर्नरला, म्हणजे 8 कॉर्नरला एका स्फिअरचं किती कॉन्ट्रीब्युशन झालंय, फक्त आणि फक्त 1/8 कॉन्ट्रीब्युशन झालेलं, हे लक्षात घ्या. Okay, so 1/8 contribution is there. Now in case of body center ची फिगर कशी असेल बघा. Body center looks like this. Body center is looking like this. आता तुम्ही जी स्फिअर, ऍक्च्युली खरं तर या फिगरमध्ये तुम्हाला हे जे काही कॉर्नरचे दिसत आहेत हे कळावे म्हणून जरा छोटे छोटे लावलेले आहेत, पण बेसिकली हा याला टच होतो, हा पण याला टच होतो, हा पण याला टच होतो, हा पण याला टच होतो. हे मॅक्झिमम क्लोजिंग पॅक यांची जी पॅकिंग आहे ती खूप क्लोज्ड असते. समजा इथे सेंटरला हा जर बॉल नसता तर ती क्लोज पॅकिंग कशी दिसली असती, तर अशा पद्धतीने दिसली असती. नाव आता ह्या 1 2 3 4 5 6 7 8, ठीक आहे. सो एकूण 8 कॉर्नरला 1/8 पार्ट ऑफ द स्फिअर हे इथे आहेत, आणि त्याच्या सेंटरला, बॉडीच्या सेंटरला एक तुम्हाला दिसते बघा पूर्ण एक बॉल, राईट. सो इट इज व्हॉट, इट इज द सेंटर ऑफ द बॉडी ऑफ दिस क्यूब वेअर एंटायर 1 स्फिअर इज प्रेझेंट. आणि हा बॉल जो आहे ना, तो फक्त कोणाला टच करतोय, या 8 कॉर्नरला असणाऱ्या 8 स्फिअरला टच करतोय. मग या बॉलचं कनेक्टिव्हिटी किंवा स्पर्श याच्या बाजूला ठेवलेलं, समजा याच्या बाजूला एक युनिट सेल असता, किंवा अजून इकडून पण एक युनिट सेल असता, तर हा सेंटरचा बॉल किंवा सेंटरचा स्फिअर हा आजूबाजूच्या युनिट सेलला नाही टच करणार आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की द सेंटर्ड what the particle is present inside the center of cube is only belonging to this unit cell. It is not contributing its contribution to the neighboring unit cell. It is contributing only to its own unit cell, entirely its own unit cell, and it is not showing any contribution to the adjacent neighboring unit cell. So that's why when we consider body center cubic, आपण जेव्हा या बीसीसी स्ट्रक्चरला समजून घेतो तेव्हा त्याच्या 8 कॉर्नरला 1/8 कॉन्ट्रीब्युशन तर आहेच आहे, पण त्याचबरोबर बॉडीच्या सेंटरला तो फुल्ली, म्हणजे पूर्णच्या पूर्ण एकने कॉन्ट्रीब्यूट करतो. थोडक्यात काय की याचं फुल कॉन्ट्रीब्युशन याच युनिट सेलला राहतं, ऍडजस्टंट असणाऱ्या कुठल्या युनिट सेलला राहत नाही. जसं मी तुम्हाला इथे सांगितलं की 8 कॉर्नरचे 8 जर आपण हे मी जे काही स्फिअर चे 1/8 पार्ट कट केलेले मी इथे जॉईन केले, ते पुन्हा जर एकत्र केले तर मला एकच फक्त काय भेटेल, स्फिअर भेटेल. तसे इथे किती भेटतील, हा त्याच्या बॉडीच्या सेंटरचा तर एक आहेच आहे, पण 8 कॉर्नरचे मिळून एक, म्हणजे मला बीसीसी मध्ये एकूण किती स्फिअर तयार झालेले पाहायला भेटतील, 2. किंवा असं म्हणू शकतो आपण की हा तयार करण्यासाठी
मला एकूण किती बॉल लागलेत? फक्त एक बॉल लागलाय. एका बॉलचे मी किती पीसेस केलेत? 8, जे की मी 8 कॉर्नरला लावले. 8 इक्वल पीसेस करून 8 कॉर्नरला लावलेत. पण जर मी बीसीसीचं स्ट्रक्चर घेतलं तर मला किती बॉल लागले असतील हे तयार करायला, बॉडी सेंटर क्यूब क्रिस्टल सिस्टम तयार करायला? तर मला 2 बॉल लागलेत. एक तर 8 कॉर्नरचे मिळून एक 1/8 पार्ट लावलाय आणि सेंटरचा एक. हे इतकं सहज कळण्यासारखं आहे. आणि त्यानंतर तिसरं जे स्ट्रक्चर आहे ज्याला आपण एफसीसी असं म्हणतो. सो हे एफसीसी स्ट्रक्चर एक्झॅक्टली कसं आहे? तर एफसीसी स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की 6 फेसेसच्या सेंटरला पण तुम्हाला कोणी ना कोणीतरी कॉन्ट्रीब्यूट केलेलं पाहायला भेटेल. सो लेट अस सी कसं आहे ते बघा. एफसीसी मध्ये काय आहे की 8 कॉर्नरचे तर 8 आहेच, पण याच्या फेसच्या सेंटरला पण एक स्फिअरचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला भेटतं. पण अख्खा एक स्फिअरचं होतं का? तुम्ही प्रॉपरली बघू शकता की हा अर्धाच बॉल कट करून लावलाय. इकडे पण हा अर्धाच बॉल, म्हणजे एका बॉलचे सेंटरमधून 2 बरोबर पीसेस केलेले आणि एक इथे लावलाय, एक इथे लावलाय. म्हणजे इथे जे मी काही मॉडेल तयार करून तुमच्या समोर ठेवलेलं आहे, ह्या मॉडेलकडे बघूनच तुमच्या लक्षात येईल की एकूण टोटल हे मॉडेल तयार करायला मला किती बॉल लागले असतील पाहिजे. एक बॉल म्हणजे एक स्फिअर आणि एक स्फिअर म्हणजे एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल त्या लॅटिसचा आपण असं म्हटलं तर एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ह्या एका युनिट सेलमध्ये आपलं किती कॉन्ट्रीब्युशन दाखवतो. कारण कॉर्नरचा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय करणार आहे? त्याच्या ऍडजस्टंट असणारा इतर, जसं आता मी इथे 2 युनिट सेल ठेवले, तुमच्या लक्षात आलं असेल लगेच की हा आणि हा मिळून इथे काय झाला? एक पार्ट तयार झालाय. अजून एक इकडून एक तयार होऊ शकतो. समजा मी अजून एक इकडून असं लावायचं ठरवलं तर हे दोघं जण मिळून काय करतात? इकडे पण कॉन्ट्रीब्युशन करतात. थोडक्यात काय की असे असंख्य युनिट सेल जर आपण एकमेकांना कनेक्ट केले तर तुमच्या लक्षात येईल की एक स्फिअर हा त्याच्या लेअरमध्ये असणाऱ्या आणि त्याच्या नेबरिंगमध्ये असणाऱ्या, त्याच्या वरच्या लेअरमध्ये असणाऱ्या सगळ्याच युनिट सेलला कॉन्ट्रीब्यूट करतो. तर समजा मी असं विचार केले की असे, जसं तुम्हाला इथे मी हे स्ट्रक्चर दाखवलं होतं, या स्ट्रक्चरमध्ये की सेंटरचा जो क्यूब आहे तो किती जणांना शेअर करतोय आपल्या गोष्टी? तर त्याच्या लेअरमध्ये असणाऱ्या क्यूब्सला, त्याच्या वरच्या लेअरमध्ये असणाऱ्या, त्याच्या खालच्या लेअरमध्ये. अगदी तसंच जेव्हा तुम्ही स्फिअरच्या बाबतीत स्फिअरला जर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कन्सिडर करत असाल, लॅटिस पॉइंट म्हणून म्हणत असाल, तर तो एक लॅटिस पॉइंट किती युनिट सेलला कॉन्ट्रीब्यूट करतो? तर हे पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात काय की बाबा तुम्हाला इथे प्रत्येक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल त्याच्या लेअरमधल्या युनिट सेलच्या त्याच्या ह्याला तो कॉन्ट्रीब्यूट करतो, पण ऍडजस्टंट नेबरिंग असणाऱ्या युनिट सेलमध्ये पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन करतो. पण जेव्हा तुम्ही एक युनिट सेल स्टडी करताना तेव्हा एका युनिट सेलमध्ये त्याचं स्वतःचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे हे तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही फेस सेंटरचा पण विचार करता, 8 कॉर्नरचे तर 8 आहेतच, ज्याला तुम्ही 1/8 मी इथे लिहिते, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहेच आहे. पण त्याचबरोबर फेसेस किती? ते एकूण 6 आणि एका फेसला एका स्फिअरचं किती कॉन्ट्रीब्युशन झालंय? फक्त अर्ध झालंय, हाफ. असे किती फेसेस आहेत? 6 आणि अर्ध कॉन्ट्रीब्युशन होतं म्हणजे हाफ होतं. सो एकूण किती बॉल लागले असले पाहिजे मला हे तयार करायला? 3 फेसेसचे आणि 8 कॉर्नरचे मिळून 1, म्हणजे मला एकूण 3 अधिक 1 असे 4 बॉल लागले असले पाहिजे हे फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर तयार करायला. म्हणजे तुमच्या एक लक्षात येऊ द्या ही गोष्ट की जेव्हा तुम्ही क्युबिक युनिट सेल तयार करता तेव्हा सिंपल क्युबिक स्ट्रक्चर तयार करताना तुम्हाला फक्त एक स्फिअर लागलाय, म्हणजे एका युनिट सेलमध्ये एकच स्फिअर म्हणजे एकच स्फेरिकल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आपण कन्सिडर करू शकतो, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. भले तुम्हाला 8 कॉर्नर जरी दिसले तरी सगळ्यांचं मिळून कॉन्ट्रीब्युशन एकाच पार्टिकलचं, एकाच स्फिअरचं होतं. जेव्हा तुम्ही बॉडी सेंटरचा विचार करता तेव्हा इथे तुम्हाला 8 कॉर्नरचे मिळून 1 आणि सेंटरचा मिळून 1 म्हणजे 2चं होतं. आणि या ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन कितीचं भेटतं? एकूण 6 फेसेसचे मिळून 3 आणि त्याच्या कॉर्नरचे मिळून 1. आता आपण याच्यात बघूयात की ह्याला कॉन्ट्रीब्युशन कसं समजून घ्यायचं. तर कॉन्ट्रीब्युशन समजून घेण्यासाठी मी एक छोटंसं तुम्हाला ट्रिक सांगते की नंबर ऑफ ॲटम्स. आता खरं पाहिलं तर स्फिअर म्हणजे काय? आपण स्फिअर म्हणजे थोडक्यात काय मांडलेलं आहे? स्फिअर म्हणजे ॲटम मांडलेला आहे.
बिकॉज वी नो दॅट ॲटम इज हॅव्हिंग द स्फेरिकल स्ट्रक्चर. आणि मग आपण इथे स्फेरिकल स्ट्रक्चर आहे असं कन्सिडर करून कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजेच हे ॲटम्स आहेत आणि हे ॲटम्स एक स्फेरिकल अरेंजमेंटमध्ये किंवा शेपमध्ये असतील तर त्यांची अरेंजमेंट कशी असेल, एका युनिट सेलला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कसं असेल हे आपल्याला समजून घेण्यासाठी आपण स्फेरिकल किंवा स्फिअर हा शब्द वापरतोय. या स्फिअरला तुम्ही ॲटम असंही म्हणू शकता किंवा लॅटिस पॉइंट असंही म्हणू शकता. रिमेंबर दॅट each corner particle of the cube is shared by 8 cubes. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की एका क्यूबमध्ये, एका युनिट सेलमध्ये एका स्फिअरचं कॉन्ट्रीब्युशन किती झालेले, फक्त 1/8 झालेले. हे लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ असा झाला की इथे असणारा जो बॉल असेल तो बॉल किंवा इथे असणारा जो स्फिअर आहे तो एकूण किती युनिट सेलला शेअरिंग करतोय, तो एकूण 8 युनिट सेलला म्हणजे 8 क्यूब्सला आपली शेअरिंग दाखवतोय. सो ईच कॉर्नर पार्टिकल ऑफ द क्यूब इज शेअर्ड बाय 8 क्यूब्स. ओके, म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती झालं, 1/8 झालं. हे लक्षात घ्या. त्याचबरोबर ईच फेस ऑफ द क्यूब इज शेअर्ड बाय 2 क्यूब्स. आता फेससाठी मी तुम्हाला हा पुन्हा क्यूब घेऊन येते तुमच्यासमोर. आता इथला फेस जर आपण सेंटर कन्सिडर केला तर इथे तुम्ही बघा स्फेरिकल पार्टचा किती पार्ट इथे अटॅच आहे, फक्त अर्धाच आहे. प्रत्येक ठिकाणी बघू शकता तुम्ही तो फक्त अर्धा आहे. राईट. मग आता हा अर्धाच आहे ना, मग इथे ईच फेस ऑफ द क्यूब इज शेअर्ड बाय 2 क्यूब्स. म्हणजे याचा अर्थ एका स्फिअरचं कॉन्ट्रीब्युशन त्या एका युनिट सेलमध्ये किती आहे, फक्त हाफ आहे, पूर्ण नाहीये, फक्त हाफ आहे. हे लक्षात घ्या. मग हाफ जर कॉन्ट्रीब्युशनच असेल त्याचं फक्त अर्धच असेल तर मी इथे 1/2 असं लिहिते आहे. सो कारण हा एक स्फिअर 2 युनिट सेलला आहे, इकडचं एक आणि इकडचं एक. समजा जर आपण बघितलं की 2 रूममध्ये एक भिंत असेल तर ही भिंत त्या पलीकडच्या रूमची पण आहे आणि अलीकडच्या पण रूमची आहे. राईट. म्हणजे ती भिंत फक्त किती रूमला शेअर करत आहे, 2च रूमला आपलं शेअरिंग दाखवते. पण एक पिलर जर असेल तो पिलर किती रूमला शेअर करू शकतो, त्याच्या स्वतःच्या लेवलला असणाऱ्या 4 रूमला तो शेअर करू शकतो आणि त्याच्या वरच्या पण 4 रूमला तो शेअर करू शकतो. याचा अर्थ असा झाला की कॉर्नर इज शेअर्ड बाय 8 रूम्स. राईट. एक कॉर्नर रूमचा 8 रूमला शेअर करतो. म्हणून तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन त्या कॉर्नरचं एका रूममध्ये फक्त 1/8 पाहायला भेटतं, तर भिंतीचं कॉन्ट्रीब्युशन एका रूममध्ये हाफ पाहायला भेटतं. राईट. सो हे लक्षात घ्या. नाव ईच एज इज शेअर्ड बाय 4 क्यूब्स. प्रत्येक एज जी असते ती 4 क्यूबला शेअर होते. समजा मी आता इथे तुम्हाला हे छोटंसं ह्याचं उदाहरण घेतलं की रुबिक क्यूबचं, तर याची ही जी एज आहे ती एज एकूण कितीला शेअर झालेली आहे, याला ह्याच्या लेवलमध्ये. पण ह्याच्यावर मी अजून एक ठेवून दिलं लेअर, असं अजून एक लेअर ठेवून दिला. से फॉर एक्झाम्पल ह्याच्या खालचीच लेअर बघू आपण ही इथे. ठीक आहे. ती आता जर पाहिलं तर खाली पण, वर पण शेअर झाली, खाली पण शेअर झाली आहे. पण ती कितीला शेअर झालेली आहे, तिच्या लेवलमध्ये असणाऱ्या दोघांना आणि त्याच्या खालच्या लेवलमध्ये असणाऱ्या दोघांना. म्हणजे कितीला शेअर होती, ती 4 क्यूबला शेअर होणारी एज असते. म्हणजे एज जी असते क्यूबची ती एकूण 4 क्यूबला शेअर होते. समजा आपण भिंत घेतली एखाद्या रूमची आणि ती भिंत जर भिंतीचा कुठला तरी खालचा भाग म्हणा किंवा वरचा भाग म्हणा, किती गोष्टींना शेअर होतोय तो, तर 4 रूमला. म्हणजे एक्झिस्टिंग 2 रूमला होतो त्याच्या लेवलच्या, पण त्यांच्या वरच्या लेवलमध्ये असणाऱ्या किंवा त्यांच्या खालच्या लेवलमध्ये असणाऱ्या ज्या रूम आहेत त्यांना पण शेअर होते. म्हणजे खालच्या रूम मधला जी एज आहे ती कदाचित त्या खालच्या रूमची वरचा भाग असेल, तर वरच्या रूमचा तो खालचा फ्लोरिंगचा भाग असेल. व्हॉट एव्हर इट मे बी. पण एक एज जी असते एकूण किती युनिट सेलला शेअर होते, तर 4 युनिट सेलला शेअर होते किंवा 4 क्यूबला शेअर होते असं आपण म्हणू शकतो. आणि बॉडी सेंटर मात्र आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बॉडी सेंटर मात्र कोणाला शेअर करत नाही. त्याचे इंडिपेंडेंटली पूर्णपणे स्वतःच्या ओन युनिट सेलला तिची शेअरिंग असते. तुम्ही बघताय हा मधला जो बॉल आहे तो अखंड ठेवला गेलेला आहे, तो इव्हन याच्या फेसेसला पण टच करत नाहीये कुठेच. याचा अर्थ असा झालाय की बॉडीच्या सेंटरमध्ये असणारा जो स्फिअर आहे, म्हणजे जो ॲटम आहे, आता स्फिअर म्हणजे इथे आपण काय कन्सिडर करायचं आहे, ॲटम म्हणायचंय. हा जो ॲटम आहे तो पूर्णपणे याच युनिट सेलचा आहे, तो कुठल्याही इतर युनिट सेलला आपली कॉन्ट्रीब्युशन काहीही दाखवत नाही. म्हणजे जर आता आपल्याला असं काढायचं ठरवलं की नंबर ऑफ ॲटम्स आपण काढायचे
कशाचे? प्रत्येक युनिट सेलमध्ये. तर ते कसे काढायचे? सिंपल युनिट सेल, क्युबिक सेलमध्ये 8 कॉर्नरला 8 हे स्फिअर्स आहेत किंवा ऍटम्स आहेत. म्हणजे मला काय काढायचं आता? नंबर ऑफ ऍटम्स इन द सिंपल क्युबिक युनिट सेल. 8 कॉर्नरला 8 ऍटम्स आहेत, 8 कॉर्नर्स आहेत आणि प्रत्येक कॉर्नरला एका ऍटमचं कॉन्ट्रीब्युशन किती असेल? 1/8. म्हणजे 8 × 1/8 किती आलं मला आन्सर? 1. सो फक्त एकच ऍटम या युनिट सेलमध्ये, एका क्युबिक युनिट सेलमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दाखवू शकतो. सो ओनली 1 ॲटम इज कॉन्ट्रीब्युटिंग द सिंपल क्युबिक युनिट सेल. कीप इन माइंड. नाउ लेट अस सी द बॉडी सेंटर. बॉडी सेंटरच्या इथे कॉर्नरचे तर 8 आहेतच आहेत, जसं आता वर कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे ऍट कॉर्नर्सचं जर मी कॅल्क्युलेशन पाहिलं तर वरच्यासारखंच येणार आहे. 1/8 × 8 इज इक्वल टू 1. ठीक आहे. बट ऍट द सेम टाइम मला इन द बॉडी सेंटरचा पण विचार करायला लागणार. बॉडी सेंटरमध्ये इथे एक आहे. आता हा इथला एक कसा काढला जातो? तर थोडक्यात समजा या युनिट सेलचा हा इकडचा कॉर्नर मागचा आणि या त्याच युनिट सेलचा समोरचा खालचा कॉर्नर हा जर मी जोडला डायगोनली, त्याचबरोबर या युनिट सेलचा मागचा वरचा कॉर्नर आणि समोरचा पुढचा खालचा कॉर्नर हे जर असे जोडले, सेम डायगोनली सगळे कनेक्ट केले, तर जो डायगोनल जिथे एकमेकांना इंटरसेक्ट करतो त्या सेंटरचा जो पॉइंट आहे तिथे एक स्फिअर आहे. जसं की आता तुम्ही इथे बघितलं, हा स्फिअर. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन कसं असणार आहे? पूर्णपणे त्याचं स्वतःचं ओन असणार आहे. सो टोटल किती झाले इथे? 1 + 1 2 झाले. सो अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला बीसीसी मध्ये एकूण किती ऍटमचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला भेटेल? सो इट इज ऑफ 2 ऍटम्सचं कॉन्ट्रीब्युशन इथे पाहायला भेटतं टोटल. म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये एकाच ऍटमने कॉन्ट्रीब्युट केलेले, भले 8 कॉर्नरला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 असेल, तर असे 1/8 × 8 कॉर्नर्स म्हणजे एकच ऍटमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर बॉडी सेंटरमध्ये कॉर्नरचे मिळून 1 तर मधला मिळून पूर्णपणे 1 असे 2 कॉन्ट्रीब्युट करतात. नाउ लेट अस सी इन केस ऑफ एफसीसी. एफसीसी मध्ये काय झालेलं आहे? कॉर्नरचे तर आहेतच आहेत, म्हणजे हा तर बेसिक पॉइंट सिंपल प्रिमिटिव्ह तर आहेच, याला प्रिमिटिव्ह असंही म्हणतात. म्हणजे ऍट कॉर्नर तर कंपल्सरी आहेच आहे. सो 1/8 × 8 इज इक्वल टू 1. बट ऍट फेस सेंटर पण आहे. आता फेस सेंटरचा अर्थ काय झाला? फेस सेंटर म्हणजे एकूण किती फेसेस आहेत? 6 फेसेस आहेत. एका फेसला किती कॉन्ट्रीब्युशन झालेले? आत्ताच आपण बघितले हे जॉमेट्रिकल फिगर की एका ह्याला त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती झालेलं? फक्त हाफचं कॉन्ट्रीब्युशन झालेलं आहे. सो हाफ घेतलं. सो इन शॉर्ट तुम्हाला इथे त्याचं कॉन्ट्रीब्युशन 3चं भेटलं. टोटल किती झालं? 4 ॲटम्स. सो एका युनिट सेलमध्ये याचं तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन 4 ॲटम्सचं पाहायला भेटेल. इन शॉर्ट जर तुम्ही क्युबॉइड युनिट सेल लक्षात घेतले तर क्युबॉइड युनिट सेलमध्ये तुम्हाला सिंपल प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल असेल, ज्याच्यामध्ये एक नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल फक्त 1 आहे. इथे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल 2 असतील, तर इथे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल एकूण 4 असतील. कारण ह्यांच्या फेसचा, हा समजा फेसचा सेंटर घेतला तर इथे एक असेल, इथे एक असेल, इथे पण असेल, इथे पण असेल. आता मला इथे फिगर काढताना पूर्ण स्फिअर गोल दाखवावे लागतात. रिझन काय? तर कारण मी 2 डायमेन्शनल डायग्राम काढत आहे, 3 डायमेन्शनल मला काढता येणार नाहीये, म्हणून मला इथे गोल पूर्ण दाखवावं लागतं किंवा इथला पण गोल पूर्ण दाखवावा लागतो. पण हा गोल किंवा हा स्फिअर जो ॲटम आहे तो अर्धा इकडे आणि अर्धा इकडे अशा पद्धतीने त्याने कॉन्ट्रीब्युट केलेले आहे. म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन दोन्ही युनिट सेलला हाफ हाफ आहे असा त्याचा अर्थ निघतो. तर हे झाले ह्याचे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. थोडक्यात काय तर यांचे नंबर ऑफ ॲटम्स किंवा नंबर ऑफ स्फिअर्स पर युनिट सेल आपण कॅल्क्युलेट